नमस्कार मित्रांनो, आज जॉईन केलं आपल्याला मामाने आपल्याला. हा मग काय करा मग सकाळी आता सुरू केलं होतो. व्हिडिओ आपले व्हिडिओ बघत जाऊ. युट्यूबला बघतो. हा नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज तारीख आहे 16 डिसेंबर 2024 आणि आजचा जो वार आहे स्पेशल वार आहे, सोमवार. ठीक आहे, असो आपण का तेवढं हे करत नाही, पण ब्लॉगला सुरू करूयात आपण. सो अशा प्रकारे आपल्या 2 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत. आपल्याला ट्रिप पडली होती चाकणवरून नाणेकरवाडीमधून पुणे स्टेशनची आणि त्या राईडचे आपल्याला दिलेत ओलाने 304 रुपये. आपल्याला ते राईड कंप्लीट करायला लागला होता 50 मिनिटे. त्याच्यानंतर आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर 6वरूनच ट्रिप पडली परत, जे की खराडीच इथं आपण आत्ता आहोत. आणि या ट्रिपचे आपल्याला दिले आहेत 295 रुपये 10 किलोमीटर अंतरचे ओलाने. या दोन्ही बी राईड आपल्या ओलावरतीच कंप्लीट झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आत्ता एक राईड आली आपल्याला 32 किलोमीटरचे 485 रुपये काहीतरी दाखवले ओलावरतीच. आणि आता आपण चालू आहोत कस्टमरला पिक करण्यासाठी. ठीक आहे, फायनल फेअर काय असणार आहे तुम्हाला मी शेवटी कळवतो कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर. तोपर्यंत बघत राहा. आणि आपण आज सकाळी 7:30ला घराच्या बाहेर पडलो आणि आपल्याला राईड आली होती नाही, आपण आज 7लाच घराच्या बाहेर पडलो आणि राईड आपल्याला 7:30 पावणे 8च्या दरम्यान आपल्याला राईड पडली होती पहिली. आणि आत्ता जे वेळ झाला आहे 9 वाजलेत, बरोबर 9 वाजून 1 मिनिट झाला आहे. ठीक. तर मित्रांनो, आपण आत्ता आहोत हडपसरमध्ये आणि अशा प्रकारे आपल्या आज 7 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत आत्तापर्यंत, बरं का. तुम्हाला जसं बोललो आहे तेव्हापासून 7 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत. आणि आत्ता वाजलेत सांच्या पारचे म्हणतात आपल्या भाषेमध्ये 5 वाजून 8 मिनटं झालेले आहेत. आणि आत्ता आपण आहोत हडपसरमध्ये आणि आपल्या टोटल आत्तापर्यंत 7 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत. जसं की तुम्हाला मी खराडीवरून सकाळी सांगितलं होतं तेव्हापासून आत्ताच व्हिडिओ बनवते, तेव्हा त्याच्या व्हिडिओ बनवला नाही, म्हणजे वेळच म्हटला नाही. डायरेक्ट आपण ट्रिप मारत गेलो आणि जस्ट आत्ता थोडासा टाईम भेटला आणि CNG पण संपला आहे गाडीमध्ये, त्यामुळं थांबलो. आणि सकाळी आपण 699चा CNG भरला होता. त्याच्यानंतर अजून CNG संपला आपला. टोटल गाडी आत्तापर्यंत 225 किलोमीटर गाडी चालली आपली आत्तापर्यंत सकाळपासून. आणि आपल्या ज्या ट्रिप पडली होती खराडी ते डायरेक्ट आपल्याला हिंजवडी, त्या ट्रिपचे आपल्याला 475 रुपये दिले 32 किलोमीटरचे ओलानी. त्याच्यानंतर रॅपिडो ट्रिप पडली होती आपल्याला रावेतची, जे लोधाचं बलमनो, जे काहीतरी साईडचं नाव, त्या बलमनो असं काहीतरी साईडचं नाव आहे. तर तिथली ट्रिप पडली होती 215 रुपये दिले होते त्या ट्रिपचे. आणि लगेच आपण उबर चालू करून ठेवलं होतं तिथं पोहोचण्याच्या आधी, आउट स्टेशन मिळालं म्हणून. पण आउट स्टेशन काही मिळालं नाही. तिथून आपल्याला उबरवरती ट्रिप पडली होती गो प्रायोरिटीची, डायरेक्ट पुणे रेल्वे स्टेशनच्या बाजूला नेक्सेस मॉलची ट्रिप पडली होती. तर त्या ट्रिपचे आपल्याला 377 रुपये काहीतरी दिलेत उबरने. आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथूनच एक ट्रिप पडली होती ससून हॉस्पिटलच्या इथून डायरेक्ट बानेरवरून. मग त्या ट्रिपचे आपल्याला 166 रुपये दिलेत उबरने. आणि ते अंतर जे होतं 13 किलोमीटर होते. त्याच्यानंतर आपण एक ट्रिप कंप्लीट केली बानेर ते मोशी आणि त्या ट्रिपला थोडासा फेअर कमी दिला. 20 किलोमीटरसाठी आपल्याला दिले होते उबरने 205 रुपये. ठीक आहे, मला काय हरकत नाही, एक ट्रिप आपली काहीतरी ॲडजस्ट होईल कुठेतरी म्हणून आपण ती मारली ट्रिप. म्हणजे दुपारचा टाईम होता त्यामुळे ती झाली ट्रिप कंप्लीट, मारली. त्याच्यानंतर आपल्याला रॅपिडवरतीच पास पडली मोशीतून थेरगावची आपल्याला दिलेत 213 रुपये 13 किलोमीटरसाठी रॅपिडोने. आणि त्याच्यानंतर थेरगाववरून आत्ता जस्ट आपण हडपसरची ट्रिप कंप्लीट केली आणि या ट्रिपचे आपल्याला दिलेत 576 रुपये रॅपिडोने. आणि अंतर जे होतं 42 किलोमीटर टोटल आपलं कंप्लीट केले. आणि अशा प्रकारे मग आपला CNG संपला आहे पूर्ण. आणि आता एक CNG पंप सर्च केला, जवळ दाखवतो आहे, जवळ म्हणजे काय 3.5-4 किलोमीटर आहे, 10-15 मिनटं लागतील तिथं पोहोचायला. ठीक आहे, बघूयात आता CNG कितीचा बसतो. आणि सकाळी पण आपण घरून निघते वेळेचा CNG भरला आहे 690चा. ठीक आहे, तर बघूयात आता CNG गाडीत किती बसतो. आता तर आहे, म्हणजे चालू आहे गाडी CNGवरती, पण कधी संपल CNG. आणि पेट्रोल पण आपल्या गाडीमध्ये कमी आहे खूप, त्यामुळे आधी CNG भरून घेऊ आणि नंतर बाकीचे ॲप चालू करू. ठीक आहे, तर चला भेटूयात आपण CNG पंपावर आता.
तर मित्रांनो आपला CNG भरून झाला आहे. 676चा CNG बसला आपल्या गाडीमध्ये. आत्ता फुल केला आहे पूर्ण आपण. आणि आत्ता वाजलेत 5:38 झालेत. बघूयात आता राईड कुठली पडते आपल्याला आणि करून घेऊयात सगळ्या बाकीच्या आपण चालू. आता एक राईड आली आपल्याला गो प्रायोरिटीची उबरवरती आणि 5.6 किलोमीटरची आपल्याला दिले. 226 रुपये दाखवलेत. ॲक्च्युअलमध्ये देते किती बघू त्या. गो प्रायोरिटी आहे म्हणून चांगला रेट दिला आहे बहुतेक. आणि आपलं पिकअप आहे 300 मीटर. पण ते काय जवळच एकदम भारी झालं आपल्याला. लगेच चालू केल्या राईड पडली. चला तर बघूयात आता जाऊ कस्टमरला पिक करूयात आणि जाऊयात. पुणे स्टेशनची राईड आहे. जाऊयात पुणे स्टेशनला. तर आपल्याला या ट्रिपचे 216 रुपये दिलेत उबरने. आपल्याला ही ट्रिप कंप्लीट करायला लागला 30 मिनटं लागलेत. थोडंसं ट्रॉफिक होतं आपलं कोरेगाव पार्कच्या तिथे. त्यानंतर आपण सरळ आलो तिथे निघून. ठीक आहे. कस्टमरला ड्रॉप करून आपण थांबलो तिथे. कस्टमर गेले तर वर. आता बघूयात नेक्स्ट ट्रिप कशावर पडते. उबरवर तर अजून कुठली पडलेली नाही. 6 नंबर प्लॅटफॉर्मवर आहोत आपण आता. मित्रांनो आपल्याला राईड आलेली आहे. आता एक 5 मिनटं वेट केला अजून आपण या ठिकाणी आता. आणि आपल्याला राईड कुठली आली आहे तातवडीची. 446 रुपये फेअर दाखवला आहे 25 किलोमीटर अंतरासाठी. पटकन एक्सेप्ट केली आपण. आणि कस्टमरसोबत कॉल पण झाला. ते म्हणले येतो आहे. ठीक आहे म्हणलं या थांबलं बाहेर. ठीक आहे. तर त्याला भेटूयात आता कस्टमरला आपण कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनला. आत्ता वाजले 6:17 झालेत. आणि गाडी आपली आत्तापर्यंत चालली 241 किलोमीटर. त्यामध्ये सकाळी आपण इथं CNG टाकला आणि आत्ता एकदा टाकला आहे. त्यातली एक गाडी संपली आता. ठीक आहे. तर चला बघूयात कस्टमर कधी येतात आणि भेटूयात अजून नंतर. कस्टमरला आपण या ठिकाणी ड्रॉप केले पुनावळेमध्ये. तातवडे पुनावळे. पण पुनावळेमध्ये सोडले कस्टमरला आपण. आपल्याला दाखवलं तातवडे. ठीक आहे. असो 441 रुपये दिलेत आपल्याला. हे ट्रिप कंप्लीट करायला आपल्याला लागला वेळ 1.5 तास. आणि आता गोटू टाकून ठेवले. आता वाजलेत 7:49 झाले. ठीक आहे. चला तर बघूयात घराकडची पडते का. निघूयात घराकडं. सकाळी आपण लवकर आलोत आणि संध्याकाळी पण आपण जाऊत आता लवकरच असं मला वाटते. थकवा आला आहे. ठीक आहे. चला बघूत कुठली पडते ट्रिप आता. तर मित्रांनो काल आपल्याला पुनावळेवरून काय ट्रिप पडली नव्हती. आज दुसरा दिवस. आणि काल मला एंड करायला थोडंसं तब्येत बरी वाटत नव्हती. त्यामुळे आपला ब्लॉग एंड केला नाही कालचा. ठीक आहे. तर मग आपला आजचा कालचं जे काम झालं आहे ते टोटल 3600 रुपयाचं काम झालं होतं. त्यामध्ये आपण 2 वेळेस CNG टाकला होता. सकाळी टाकला होता 699चा. आणि त्यावेळेस आपण CNG टाकला आहे. त्यावेळेस तसे ट्रिप कंप्लीट करण्याच्या आधी तिथे हडपसरमध्ये कोरेगाव पार्कच्या इकडे तिथं 676चा CNG टाकला. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट एक ट्रिप घेऊन आलो पुनावळेची. आणि तिथून ट्रिप का पडली नाही आपल्याला. संध्याकाळी आपल्याला 8:30 वाजले होते घरी पोहोचायला. थोडंसं आपण वाट बघत बसलो होतो 1-2 ठिकाणी. ट्रिप का पडली नव्हती. ठीक आहे. मग आपलं जे कालचं कलेक्शन झालं टोटल 3600 रुपये कलेक्शन झालं होतं. त्यामध्ये आपण 2 वेळेस CNG टाकला होता. आणि 8:30 वाजता आपण घरी आलो. आणि काल बऱ्यापैकी काम झालं होतं. म्हणजे रेट चांगले देत होते सगळ्याच ॲप्स. त्यामुळं आणि आपल्याला प्रायोरिटीच्या पण ट्रिप पडल्या होत्या. त्याच्याने काम बऱ्यापैकी चांगल्यापैकी झालं आपलं. 12-13 तासामध्ये 1 नंबर काम झालं होतं. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे आपण ब्लॉगला इथंच एंड करत आणि भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. बाय बाय. टाटा. टेक केअर. जय हिंद.